श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताच्या सूचनेप्रमाणे विश्वकर्म्याने द्वारका नगरी समुद्राच्या तळाशी निर्माण केली. त्या नगरीमध्ये यादव प्रमुख असणारे श्रीकृष्ण यांच्यासाठी अनेक महाल त्याने बांधले होते. इंद्राने भगवान श्रीकृष्णांसाठी स्वर्गातून पारिजात नावाचा वृक्ष आणि सुधर्मा नावाची सभा भगवंताला भेट म्हणून पाठवली. या सुधर्मा नावाच्या सभेमध्ये जो कोणी बसेल त्याला या मर्त्य लोकातल्या कोणत्याही दुःखाची बाधा होत नसे, कोणत्याही दुःखाचा स्पर्श देखील होत नसे. मनोवेगाने धावणारे पांढऱ्या शुभ्र रंगाचे घोडे वरुणाने भगवंतासाठी दिले. कुबेराने आणि अन्य लोकपालांनी आपल्याकडील संपत्ती भगवंताला दिली. भगवान श्रीकृष्णाने आपल्या योगमायेच्या साह्याने सर्व मथुरावासी संबंधित लोकांना द्वारकेमध्ये वसवले आणि उरलेल्या प्रजेच्या रक्षणासाठी बलरामांना तिथेच ठेवून मथुरावासी लोकांचं रक्षण करण्यासाठी ती जबाबदारी बलरामावर सोपवून स्वतः भगवान श्रीकृष्ण हातामध्ये कोणतंही शस्त्र न घेता एकटा शांतपणे मथुरा नगरीच्या प्रमुख दरवाजातून बाहेर पडला. काल यवनाने मथुरेवर हल्ला केलेला होताच आणि तो भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांना मारण्यासाठी संधी शोधत होता. तो टपूनच बसलेला होता आणि अचानक भगवान श्रीकृष्ण मथुरा नगरीच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडताना काल यवनाने पाहिलं. नारदांनी जी जी काही लक्षणं म्हणून भगवंताची सांगितली होती ती सारी लक्षणे याच्याकडे पाहता क्षणी जुळणारी होती आणि म्हणून हा दुसरा तिसरा कोणी नसून हाच भगवंत आहे. हाच भगवान वासुदेव पुरुषोत्तम आहे हे काल यवनाने ओळखलं. कारण नारद मुनींनी जे जे काही याचं वर्णन केलं होतं ते सर्व अगदी तंतोतंत जुळत होतं. परंतु याला एक मोठं आश्चर्य वाटलं की हा जर आपला शत्रू आहे तर मग हा हातामध्ये कोणतंही शस्त्र न घेता रथावर न बसता हा पायी आणि शस्त्राविना का येतोय याचं त्याला मोठं आश्चर्य वाटलं, कुतूहल वाटलं. आणि म्हणून त्याने पण असा निश्चय केला की हा जर शस्त्राविना रथाविना पायी येत असेल तर आपणही याच्याशी अशाच पद्धतीने लढावं. आपणही कोणतंही शस्त्र न घेता, रथ हत्ती घोडे वगैरे न घेता आपणही चालतच याचा पाठलाग करून याला जमिनीवरच संपवावं
असा विचार करून काल यवन भगवान श्रीकृष्णाच्या दिशेने धावत सुटला. काल यवन आपल्या अंगावर धावत येतो आहे हे भगवान श्रीकृष्णाने जाणलं आणि त्यांनी आपलं तोंड फिरवून रणांगणातून पळ काढला आणि ते रणांगणातून बाहेर पळून जाऊ लागले. आणि म्हणून तेव्हापासून भगवंतांना रणछोड दास हेही एक नाव प्राप्त झालं. भगवान श्रीकृष्ण काल यवन आपल्या मागे धावतो आहे याची खात्री करत करत त्याच्या हातात सापडेल अशा पद्धतीने हळूहळू पळू लागले आणि आता हा त्याला गाठणार इतक्यात भगवंतांनी आपला वेग वाढवला. अशा पद्धतीने शिवाशिवीचा खेळ खेळावा त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण पुढे पळत होते आणि काल यवन त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे मागे पळत होता. अशा पद्धतीने बराच वेळपर्यंत पळवत नेऊन श्रीकृष्णाने त्यांना एका मोठ्या डोंगरावर नेलं आणि एका पर्वतमाथ्यावर असणाऱ्या एका उंच अशा गुहेमध्ये भगवान श्रीकृष्ण पळत पळत गेले आणि त्या गुहेत शिरले. त्यांच्या पाठोपाठ काल यवन सुद्धा पळत पळत त्या गुहेमध्ये शिरला. भगवान श्रीकृष्णाने तेथे झोपलेल्या एका पुरुषाच्या अंगावर आपल्या अंगावरचं उपर्ण त्या झोपलेल्या माणसाच्या अंगावर पांघरलं आणि स्वतः एका कोपऱ्यामध्ये लपून बसले. काल यवन श्रीकृष्णाच्या मागोमाग पळतच होता आणि त्याला श्रीकृष्णाचं उपर्ण ठाऊक होतं आणि भगवान श्रीकृष्णाने त्या झोपलेल्या माणसाच्या अंगावर उपर्ण टाकून एका कोपऱ्यात लपून बसण्याचं कारण असं की काल यवनाला असं वाटलं की भगवान श्रीकृष्णच इथे गुहेत येऊन झोपलेत, बहुतेक ते दमले असावेत, बरं झालं आता माझ्या कचाट्यात आयताच सापडला असा विचार करून जणू काही भगवान श्रीकृष्णच झोपले आहेत असं समजून काल यवनाने त्यांना एक जोराची अशी लाथ मारली. लाथ मारल्याबरोबर तो झोपलेला मनुष्य जागा झाला आणि काल यवनाला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण तो भगवान श्रीकृष्ण नव्हताच मुळे, तो दुसराच कोणीतरी होता आणि हा कोण झोपलाय असा विचार करत असतानाच त्या झोपेतून जागा झालेल्या माणसाने काल यवनावर असा काही नेत्र कटाक्ष टाकला की त्याच्या केवळ पाहण्यानेच काल यवन जागच्या जागी जळून खाक झाला. शुकाचार्यांच्या मुखातून ही सारी कथा ऐकत असताना राजा परीक्षिताला प्रश्न पडला.
त्याने भगवान शुकाचार्यांना प्रश्न विचारला, गुरुदेव, हा झोपलेला माणूस कोण होता? आणि श्रीकृष्णाने नेमकी त्याच्याच अंगावर आपलं उपरणं का पांघरलं? आणि त्याच्या एका नेत्रकटाक्षाने काल यवन जळून भस्मसात झाला, याच्या मागचं रहस्य काय? शुकाचार्य सांगू लागले, राजन, इक्ष्वाकू नावाच्या राजाच्या वंशातील मांधात्याचा हा मुलगा, ज्याचं नाव मुचकुंद होतं, हा अत्यंत ब्राह्मण भक्त होता, सत्यप्रिय होता आणि महापुरुष होता. तो राजा असल्यामुळे महापराक्रमी होताच, महान पराक्रमी असणारा असा तो मुचकुंद राजा एकदा देव आणि दानवांची लढाई सुरू असताना या दानवांना, असुरांना घाबरलेल्या देवांनी आणि इंद्राने या मुचकुंदाला सहाय्य करण्यासाठी प्रार्थना केली. त्यावेळेला या मुचकुंद नावाच्या राजाने बराच काळपर्यंत युद्ध करून, दानवांचा पराभव करून सर्व देवांचं संरक्षण त्याने केलं होतं. आणि जेव्हा युद्ध संपलं आणि दानवांचा पराभव झाला, त्यावेळेला देव त्याला म्हणाले होते, राजन, आपण आमच्या रक्षणासाठी अनेक काळपर्यंत परिश्रम केले, आपण दानवांचा पराभव केला, असुरांना मारलं, त्यांच्यावर विजय प्राप्त केलात आणि आम्हा देवांचं संरक्षण केलं. त्यामुळे आता आपण विश्रांती घ्यावी. देवांनी असं सांगितल्यावर मुचकुंदाने देवांना नमस्कार केला आणि मला भरपूर झोप घ्यायची आहे, तर मला झोप यावी असा वर द्यावा, असं त्याने मागणं मागितलं. त्यावेळेला देवांनी त्याला वर दिला आणि हे राजा, तू बराच काळपर्यंत झोपून राहशील आणि जो कोणी तुझी झोपमोड करेल त्याच्याकडे तू जेव्हा पाहशील तेव्हा तो जळून भस्मसात होईल, असा वर देवांनी मुचकुंदाला दिला होता. आणि या साऱ्या गोष्टी भगवंत जाणत असल्यामुळे, ते अंतर्ज्ञानी असल्यामुळे, सर्वांतर्यामी असणारा परमात्मा परमेश्वर असल्यामुळे, मुचकुंदाचं हे रहस्य भगवंतांना माहीत असल्यामुळे आणि केवळ त्याच्या पाहण्यानेच समोरचा माणूस भस्मसात होणार आहे हे वरदान त्याला प्राप्त असल्यामुळे, आपण या काल यवनाला त्याच्यासमोर उभं करूया, म्हणजे अनायासेच तो जळून भस्मसात होईल, असा निर्णय करूनच भगवंताने हे सर्व अशा प्रकारे भगवान गोपालकृष्णांनी आपल्याला माहीत असलेल्या या गोष्टींचा फायदा करून पळण्याच्या निमित्ताने स्वतःला रणछोड दास असं लोकांनी जरी हिणवलं तरी त्याची पर्वा न करता, जणू काही आपण भिवून रणांगणातून पळून गेलो आहे असा आविर्भाव करून काल यवनाला आपल्या मागे मागे पळायला भाग पाडून त्याला त्या गुहेपर्यंत नेऊन जिथे तो मुचकुंद झोपला होता त्याच्या समोर हा येईल, असं सारं
योजना करून भगवंतांनी आपला बेत सफल केला. मुचकुंद जागा झाला आणि त्याने आपल्या एका नेत्रकटाक्षाने काल यवनाला भस्मसात करून टाकलं. त्यानंतर मुचकुंद जागा झालेला पाहून भगवान श्रीकृष्ण त्याच्या समोर प्रगट झाले. त्यांच्या दिव्य अशा तेजामुळे काल यवनाला मारणाऱ्या, केवळ आपल्या नजरेने भस्मसात करणाऱ्या मुचकुंदाचे सुद्धा डोळे दिपले. भगवंताचं तेज पाहून त्याने भगवंतांना प्रश्न विचारला, हे पुरुषोत्तमा, आपण कोण आहात? गोपाल कृष्ण भगवान की जय.